एका जागेला 3 उतारे सोडले त्यांनी, 3 एका गटाचे. आणि इथं आम्ही इथं उपोषण करतो. आधी आंदोलन केलं मी इथं, 5 दिवस भरले माझ्या आंदोलनाचे, तरी सुद्धा ह्यांनी काही दखल घेतली नाही ह्या लोकांनी. आता मी आमरण उपोषण स्वीकारले. मला न्याय मिळण्यासाठी ही स्वीकार केलाय. आणि मोजणी करतेच जाऊन, असं म्हणजे त्यांनी सरकारी मोजणी घेऊन जात नाहीत मोजायला, खाजगी मोजणी त्यांची ती जाते, टेप लावतात, माझ्याच घराची तेवढी मोजणी करतात. मी काय मागणी केली की ह्या गावठाण्याची मोजणी व्हावी, ही मी मागणी केलेली आहे. आणि ज्यांनी फेरफार बदल केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, ही मी मागणी केलेली आहे. मग ही अतिक्रम माझ्याच जागेला जाऊन अतिक्रम कसं ठरवू शकतात? हे सरकारी मोजणी आणा आणि मग अतिक्रम ठरवा तुम्ही, असं नाही ठरवायला तुम्हाला आदेश. म्हणून मी कलेक्टर साहेबांना बी सांगते की तुम्ही लक्ष घाला, तहसीलदार साहेबांना सांगते की तुम्ही लक्ष घाला. माझ्यावर खूप अन्याय व्हायलेला आहे. मी माझे 2 लेकरं घेऊन रस्त्यावर राहू का साहेब? मी कुठं राहू? मला न्याय द्या. माझी 2 लेकरं घेऊन, लहान 1.5 वर्षाची लेकरं घेऊन कुठे जाऊ? मी गावठाण्यात राहते, मी गावठाणची जागा येते. मग कशामुळं? मी आता 10 वर्ष झाले तिथं राहते, मी 10 वर्ष. आणि माझे सासू सासरे 35 वर्ष झाले राहते तिथं. मग मला असं अन्याय माझ्यावर का करताय? माझी एवढीच मागणी आहे. आज चालू घरकुलं गावातले उतारे देतात आणि गायरानात बांधायला मुभा आहे, ती कशावर हो सर? त्यांना कसा आदेश मिळाला ती गायरानात बांधायला, आणि मलाच गावठाण्यात बांधायला आदेश नाही का? मला न्याय पाहिजे, ह्याच्यावर हात जोडून विनंती करते.